ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीये। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने हा मोठा निर्णय घेतलाय। ओबीसी शिष्टमंडळ आज मुंबईत येऊन एकनाथ शिंदेंची भेट घेणार होतं, मात्र ही भेट रद्द करण्यात आली आहे। सरकारने कॅबिनेटमध्ये ओबीसींबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता मोठी बातमी समोर येते। ओबीसीचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नसल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। शिष्टमंडळ आम्ही पाठवलेलं नाही। काल मी मंत्री महोदयांसमोर बोललो होतो की आम्ही शिष्टमंडळ आमची इथली लोकलची बॉडी आहे संयोजन समिती, ही संयोजन समिती निर्णय घेईल। आमच्या सगळ्यांचा आणि संयोजन समितीचा निर्णय असा झालेला आहे की आम्ही असे शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतला। पर्याय आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की आमचे हक्क आणि अधिकार कसे बाधित होत नाहीत हे शासनाने आम्हाला सांगावं। साधी सिंपल आमची लाईन आहे पहिल्या दिवसापासून। तर मोठी बातमी आता समोर येते। ओबीसींचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नसल्याची मोठी अपडेट आता समोर येते। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने हा मोठा निर्णय घेतलाय। ओबीसी शिष्टमंडळ आज मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होतं। सरकारने कॅबिनेटमध्ये ओबीसींबाबत निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती। तर या संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव। सुधाकर, ओबीसींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नसल्याची मोठी अपडेट आता समोर येते, काय नेमकी अपडेट आहे? अंकिता, आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके जे आहेत ते वडीगोत्री येथे आमरण उपोषण करतायत। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी ते आमरण उपोषण करत आहेत। आजचा आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे। काल सरकारचं शिष्टमंडळ येऊन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली होती। समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र हाके यांनी लेखी आश्वासनाशिवाय आपलं आमरण उपोषण जे आहे ते माघार घेणार नसल्याचं सांगितलं। मुख्यमंत्री किंवा राज्यपालाकडूनच लेखी आश्वासन हाकेंना हवंय आणि हाकेंचं जे शिष्टमंडळ आहे ते आज मुंबईला जाणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यांना आज शिष्टमंडळ जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय हाकेंनी। आणि आज जे कॅबिनेट आहे कॅबिनेटमध्ये निर्णय व्हावा आणि मुख्यमंत्र्याचं लेखी पत्र हाकेंना मिळावं, त्यानंतरच हा उपोषण सोडवणार असल्याचं हाके म्हणताय। कुठलंही शिष्टमंडळ जे आहे ते आज मुंबईला जाणार नसल्याचं हाकेनं स्पष्ट केलंय। नक्कीच सुधाकर, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आता न भेट घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।